महाविकास आघाडीची पक्षामधील वरिष्ठ नेत्यांची 5 किंवा 6 मार्चला बैठक होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी, पण ही घोषणा नाही, विनंती। एबीपी माझाकडे प्रतिक्रिया। मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना, विधानसभेमध्ये विधेयक मंजूर। महाराष्ट्र गुन्हेगारांचं राज्य झालंय तर पुणे हे गुन्हेगारांचं माहेरघर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका, तर सेवानिवृत्त अधिकारी गुंडांच्या टोळ्या चालवतात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। नमो महारोजगार कार्यक्रमाच्या नव्यानं निमंत्रण पत्रिका, नव्या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव। शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा सूचना दिल्याचं राजशिष्टाचार विभागाचं म्हणणं। राजशिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमामध्ये आपलं नाव टाकू नये अशा कोणत्याही सूचना शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्या नसल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि 2ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचं स्नेहभोजनाचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही असं म्हटलं। महाराष्ट्रातील जवळपास सर्व राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्ष जतन करत आली आहेत। फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित प्रथा परंपरा बंद केली। आशिष शेलारांची ट्विटमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। आशिष शेलार उद्धव ठाकरेंबद्दल बोलले तर त्यांना प्रसिद्धी मिळते। शेलार यांना भाजपमध्ये कुणी गांभीर्यानं घेत नाही, अहंकाराची भाषा भाजपनं शिकवू नये। अंबादास दानवेंची शेलारांवर टीका। राज्य सरकारनं जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून आव्हान। मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल, हायकोर्टात लवकरच सुनावणी। राज्यामधल्या 7000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजुरी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ, तर दिल्लीमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 1795 रुपये। मुंबईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये। आणि यानंतर विदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। चंद्रपूर शहरालगतच्या ऊर्जानगर भागात घनदाट वस्तीत फिरणाऱ्या अस्वलांचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये दहशत। गडचिरोलीमधल्या घोट मुलचेरा महामार्गावर धावत्या बसनं घेतला पेट, सुदैवानं जीवितहानी टळली। नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसरामध्ये जागा, त्याविरोधात एनएसयूआयचं नागपूर विद्यापीठ प्रशासकीय इमारतीमध्ये आंदोलन। विद्यापीठाच्या इमारतीमध्ये राजकारण सुरू असल्याचा एनएसयूआयचा आरोप। लातूरच्या जळकोटमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी, भरारी पथकं। पोलीस यंत्रणा, परीक्षा केंद्र संचालकांची यंत्रणा पार कोलमडून पडल्याचं चित्र। शिवसेना पक्ष संघटनेमध्ये झालेल्या फेरबदला विरोधात 30 ते 35 नाराज शिवसैनिक मातोश्रीवर, संतोष ढवळे यांना पुन्हा जिल्हाप्रमुख पद बहाल करा, शिवसैनिकांची मागणी। नागपूर मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% कपात, आजपासून नवे दर लागू। तिकीट दरात कपात केल्यानं नागपूरकरांना दिलासा। बुलढाण्यातल्या एका शेतकऱ्यानं 2 एकर संत्रा बागेवर फिरवला ट्रॅक्टर, संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल। आणि यानंतर अपडेट्स मराठवाड्यातून। गेल्या 4 दिवसांपासून परभणी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। एका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्याचा रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे आंदोलन।
आग्रामध्ये शिवजयंती साजरी केल्यामुळे विनोद पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार. विनोद पाटील यांच्याकडून संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा, तर वेळप्रसंगी अपक्ष लढेल, पाटलांची प्रतिक्रिया. करुणा शर्मा यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा. करुणा शर्मा यांच्या विरोधात परळीमध्ये दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर करुणा शर्मा यांची हायकोर्टात धाव. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर फडणवीसांना आमची नाराजी भोवणार, जरांगेंचा इशारा. आज रुग्णालयामधून सुट्टी घेतोय. आज आणि उद्या 2 दिवस अंतर्वालीत राहणार. ज्यांना शक्य आहे त्यांनी गावात धरणं आंदोलन करा. मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, वेळ अजूनही गेलेली नाही, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. फडणवीस दडपशाही करत आहेत, त्यांना थांबवा. जरांगेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना विनंती, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, जरांगेंचा इशारा. भाजपच्या महिलांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दांबाबत जरांगेंना विचारला जाब. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून संविधानाची प्रत, जरांगेंना भेट. बीडच्या गेवराईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत 9 ठराव मंजूर. राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला न जाण्याचा निर्णय. आणि यानंतर अपडेट्स पश्चिम महाराष्ट्रातून. शरद पवार यांनी घेतला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा. हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड, आळंदी इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मावळी कडेपठार इथे अफूच्या शेतीवर कारवाई. शेतकऱ्याकडून जवळपास 76,000 रुपये किमतीचे 38 किलो वजनाची अफूची झाडं जप्त. अवैध बांधकामाविरोधात पुणे महापालिका ॲक्शन मोडवर. सूस पाषाण विभागात नोटीस देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर कारवाई. कोल्हापूरमध्ये बनावट सोनं खरं असल्याचं भासवून बँकेला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. युनियन बँक ऑफ इंडियाची बनावट सोनं गहाण ठेवून 60 लाख रुपयांची फसवणूक. आणि यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रामधून. नाशिकमध्ये 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन होणार. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा जोर. नाशिकच्या निफाडमध्ये चोरी करून पळणाऱ्या कुख्यात गुंडाला पोलिसांकडून अटक. चांदेरीमध्ये फिल्मी स्टाईल थरार. या प्रकरणी निफाड पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंविरोधात निदर्शनाची पोलिसांकडून दखल. 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. शिर्डीमध्ये भाजपचा विखे पाटील यांच्या विरोधात भव्य मोर्चा. हजारो नागरिक मोर्चात सहभागी. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक बस सेवा ठप्प. 3 महिन्यांपासूनचा पगार थकल्यामुळे बस चालकांनी पुकारलाय संप. निर्यात होणाऱ्या केळीच्या दरात यावर्षी मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव अर्ध्यावर. दर घसरल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. यानंतर पाहूयात कोकणातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. रत्नागिरीच्या धामणसे गावामध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हजेरी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार भाजपचा झाला पाहिजे, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण इथे धावत्या ट्रकला भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीत ट्रक जळून खाक. गुजरातहून मुंबईकडे प्लास्टिक दाना वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग. कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा फक्त काही तासांवर. यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही दर्शन घेणार. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला जबाबासाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये 4 मार्चला हजर राहण्याची मुभा. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती वॉर्डमध्ये स्लॅबचा भाग कोसळून बेडवर पडला. सुदैवानं कुणीही जखमी नाही. आणि यानंतर बातम्या मुंबईमधून. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट.
विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा, दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे भिडले. अधिवेशन सुरू आहे त्याबाबत विचारा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भुसे आणि थोरवेंमधल्या वादाबाबत काहीही बोलण्याचं टाळलं. आमदार आणि मंत्री यांच्यात काहीच घडलं नाही. आमदार आणि मंत्री यांच्यात चर्चा सुरू होती, त्यात आवाज वाढला. शंभूराज देसाई यांची माहिती. आमदार महेंद्र थोरवे आणि माझ्यामध्ये काहीही वाद नाही. दादा भुसेंचं स्पष्टीकरण, तर तुम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज हवं असेल तर ते दाखवू शकता. दादा भुसेंची प्रतिक्रिया. दादा भुसे नकारात्मक मंत्री, माझ्या मतदारसंघातली कामं होत नाहीत हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप. विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांचं आंदोलन. बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करण्याची मागणी. रवींद्र धंगेकर, यशोमती ठाकूर यांच्यासह इतर आमदारांचं आंदोलनात. संसद सुरू होती, अन्य राज्यातील विधानसभा सुरू होत्या. सरकारला आज सभागृहाच्या कामाची आठवण येते. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा सरकारला टोला. एकाच गटातील दोघे जण भांडतायत. भुसे थोरवे वादावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका, तर विधानभवनाचं पावित्र्य राखायला हवं दानवेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.